नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज छोटासा मिनी ब्लॉग व्हिडिओ बनवतोय कारण आज आमच्या गावातील जवळेश्वर मंदिर, प्रसिद्ध जवळेश्वर मंदिरात मी आलो होतो महादेवाच्या. आणि तुम्हाला तर माहिती असेल किंवा काही लोकांना माहिती असेल किंवा काही लोकांना माहिती नसेल, आमच्या गावामध्ये आषाढी यात्रेनिमित्त खूप मोठी यात्रा भरती या जवळेश्वर मंदिराची. आणि आत्ताच मागच्या 2 महिन्यापूर्वी आमच्या मंदिराला ब वर्गाचा दर्जा प्राप्त झालेला आहे या मंदिराला. तर चला तुम्हाला आमच्या गावातील मंदिर दाखवतो. पुरातन मंदिर आहे, खूप छान मंदिर आहे आणि त्याचा 100 वर्ष जुना इतिहास आहे, रथ आहे. तर चला तुम्हाला आमच्या गावातील मंदिर दाखवतो. महादेवाचं खूप छान मंदिर आहे, तुम्ही एकदा बघा. आणि यात्रा तर खूप छान असते, त्याच्या काही क्लिप मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. आणि काही लोकांनी पाहिले असतील, काही लोकांनी नसतील पाहिल्या. गावात आषाढी यात्रेनिमित्त यात्रा भरते, खूप मोठी यात्रा असते. तर चला तुम्हाला पहिल्यांदा मी मंदिर दाखवतो, आपण मंदिर बघूया. त्याची एखादी क्लिप असेल ना, चला मित्रांनो तुम्हाला मंदिर दाखवतो आमच्या गावात. तर आपण पहिल्यांदा नंदीचं दर्शन घेऊया. तर मित्रांनो, आपण मंदिरात आल्याच्या नंतर पहिल्यांदा छोटस गणपतीचं मंदिर आहे. आपण गणपतीचं मंदिराचं दर्शन आता घेतलंय. तुम्ही बघू शकता गणपतीचं छोटस मंदिर आहे. आणि या बाजूला महादेवाचं मंदिर आहे, पलीकडच्या साईडला विष्णूचं छोटस मंदिर आहे. तर चला आपण ते पण तुम्हाला दाखवतो. आपण काय करतो, विष्णूच्या मंदिरामध्ये दर्शन घेऊया. तुम्ही बघू शकता ही पुरातन मूर्ती आहे, खूप जुनं मंदिर आहे. आणि या दोन्ही मंदिराच्या मध्यभागी आपल्याला आमच्या गावातील जवळेश्वर महादेवाचं मंदिर तुम्हाला दाखवतात. सुंदर अशी पिंड आहे, तुम्ही बघू शकता. आणि खूप जागृत देवस्थान आहे, खूप मोठा इतिहास आहे या मंदिराला. आणि मंदिर पूर्ण दगडी बांधकाम आहे, दगडी काम आहे, पूर्ण कोरीव कामामध्ये. तुम्ही बघू शकता मंदिराच्या वरती छोटासा गणपती, वरती असे 3 असे घुमट केलेले आहेत. जामखेड तालुक्यातील जवळा आमचं गाव आहे आणि तिथं प्रसिद्ध असं जवळेश्वर मंदिर आहे. कधी तुम्ही आलात तर नक्की विजिट करा या मंदिराला. असं बांधकाम आहे मंदिराचं. आणि वरती बांधलेलं आहे, सुंदर असं खूप छान मंदिर आहे. दोन मिनिटं विसावा घेतल्याच्या नंतर मनाला खूप छान वाटते. आणि या मंदिराच्या बाजूला छोटंसं असं मंदिर आहे रामाचं, ते पण आपण त्या मंदिरात पण जाऊयात, तुम्हाला दाखवतो. ते पण मंदिर आहे, खूप छान मंदिर आहे. चला रथाचा एखादा फोटो आहे का, एखादा व्हिडिओ जे की मित्रांनो हे छोटंसं मंदिर आहे, तुम्हाला म्हणतो. चला तर आपण आतमध्ये जाऊया. दत्ताचं एक मंदिर आहे आणि खूप असं छान मंदिर आहे. तसं हे मंदिर आत्ता बांधण्यात आलेलं आहे, म्हणजे असं पुरातन नाही आहे जसं ते पुरातन मंदिर आहे, पण हे पण खूप छान बांधलेलं आहे. चला तुम्हाला मंदिरात आल्यानंतर आपण बघू शकता सुंदर अशी दत्ताची मूर्ती आहे. आणि मंदिराच्या उजव्या बाजूस राम लक्ष्मण सीता आणि खाली माऊलीची छोटीशी एक मूर्ती अशी खूप छान मूर्ती आहे. तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आमच्या गावातील एक छोटंसं जवळेश्वराचं मंदिर आहे महादेवाचं, तुम्हाला मी दाखवलं. तुम्ही बघू शकता की खूप छान आहे. आणि काय झालं, मी संध्याकाळच्या टायमाला आल्यामुळे तुम्हाला एवढं घेऊन नसेल, पण कधी तुम्हाला योग आला तर या मंदिरात नक्की व्हिजिट करा. खूप जागृत देवस्थान आहे आणि खूप प्रसिद्ध आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये, आजच्या मिनी ब्लॉगमध्ये इथंच थांबू. धन्यवाद.